बरेच जण म्हणतात बैल असा पाहिजे तसा पाहिजे, थोडासा गती घेण्यासाठी मोठा पाहिजे, परंतु या मेहरबाननं सगळी या ठिकाणी लक्षणं मोडीत काढली. हा निघाला एक जण परत जोट्यातनं बाहेर. गेली 10 मिनिटं. बापू प्रेमानं सांगा या ठिकाणी अशी गाडी फायनलला पात्र झाली. मेहरबान आणि मल्हारची. या मेहरबान बैलाचे मालक राधे एंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील चिरले उरण, त्याचबरोबर हृदया दीपक शेठ पाटील चिरले उरण यांच्याकडून या ठिकाणी सुंदर असं समालोचन केलं. त्याबद्दल समालोचन करताना पासेचा इनाम आहे आणि सुंदर असं झेंडा पंच म्हणून काम पाहत आहे धनावडे बापू. आपल्याला 500 रुपयाचा इनाम आहे. मनपूर्वक धन्यवाद. घ्या घ्या बैलगाडी मालक ओळखत घ्या. गाड्या काय थांबना, गाड्या 6:15 वाजलेत. द्या चला पुढे लक्ष द्या. या गांधीजीसाठी सगळं चाललंय, म्हातार बाबासाठी सगळं चाललंय. सुटला सेमी फायनल 8 सुटला आणि 8 मध्ये सुद्धा लढत चालवले. ओपनचा भव्य आणि दिव्य असं मैदान, जुना बैलपोळा हिंद केसरी मैदान. या मैदानातला सेमी फायनल 8 पळतोय, लढत चालू आहे. शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय? आड्याला उठा, उचला ॲम्ब्युलन्स. आड्याला साईडला ॲम्ब्युलन्स परदेश ना, ॲम्ब्युलन्स पुढे घेऊन या. भैरव आणि मण्या आणि पड्याला साईडला होता राजा आणि माऊली. 7व्या सेमी त्यांचं ऑब्जेक्शन आहे पृथ्वी भैया. ॲम्ब्युलन्स वाले परदेश ना, ॲम्ब्युलन्स पुढे घेऊन जावा. अवघड आहे. काय लोक नाचत ॲम्ब्युलन्स इशारा करायला लागले. ॲम्ब्युलन्स वाले अहो ज्याला लागले त्याला विचारा काय झाले ना. ॲम्ब्युलन्सच्या बिहानं ते बी उठलं. हो